ऐन सणासुदीत कोथिंबीर महागली, किलोसाठी मोजावे लागतात 400 ते 450 रुपये। लिंबाचे दर वधारले, 200 रुपये किलोनं लिंबांची विक्री। आवक घटल्यानं लिंबाच्या दरात वाढ झाल्याची माहिती। कामोठेत मनसेची पुन्हा नूडल्स बनवणाऱ्या कंपनीवर धाड। रात्रीच्या अंधारात घाणेरडे नूडल्स तयार होत असल्याचं उघड। राज्यात झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ। राज्यभरातील 127 रुग्णांपैकी सर्वाधिक 98 रुग्ण पुणे शहरातील। झिकाच्या रुग्णसंख्येत गर्भवतींचं प्रमाण जास्त। भरपूर पाणी प्या, पुरेशा विश्रांतीसह सात्विक आहार घेण्याचा सल्ला। पुण्यातल्या ऐतिहासिक ठिकाणांना यंदा हेरिटेज लुक प्राप्त होणार। कसबा गणपती, लाल महाल, शनिवारवाडा, तुळशीबागेचं रूप खुलणार। खासगी कंपन्यांकडून प्रस्तावही मागवले। बुलडोझर न्याय चालणार नाही, सुप्रीम कोर्टाचे खडे बोल। फौजदारी गुन्हे असलेल्यांची घरं पाडण्याच्या राज्य सरकारांच्या कारवाई विरोधात अनेक याचिका। शरद पवारांकडून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 1 कोटींची मदत पवारांकडून जाहीर। महायुतीचे नेते केपी पाटील शरद पवारांच्या भेटीला राधानगरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता। आदित्य ठाकरेंचा उद्या मराठवाडा दौरा। अतिवृष्टी न झालेल्या नुकसानीची करणार पाहणी। नांदेड, कळमनुरी, परभणीतल्या भागाचा घेणार आढावा। विधानसभेमध्ये उदय सामंत कमळाचे उमेदवार असतील। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा मोठा दावा, तर उदय सामंत कुणाचेच होऊ शकणार नाहीत असाही घणाघात। पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात दुसरं सुवर्ण। पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत नितेश कुमारकडून सुवर्ण पदकाची कमाई। जालना जिल्ह्यातलं धामणा धरण 100% भरलं। परिसरातल्या 15 ते 20 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। सततच्या पावसानं धरण ओव्हरफ्लो। धुळे शहरातला पांझरा नदीवरचा फरशी पूल पाण्याखाली। अतिवृष्टीनंतर नदीची पाणी पातळी वाढली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा।